करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि अशा पद्धतीने तो नीट परीक्षे म्हणजे जो घोटाळा झाला नीटचा पेपर लीक झाला आणि त्या पार्श्वभूमीवर त्याच्यानंतर या ठिकाणी आपली विद्यार्थी महिला पालक वर्गाचं आंदोलन चालू असताना पोलिसांनी बेशुद्ध पद्धतीनं मारहाण केली, त्याचबरोबर अतिक्रमणाच्या कांड्या फोडल्या आणि त्या ठिकाणी महिला विद्यार्थी आणि बालकावर आंदोलन प्रकारे बळाचा वापर करण्यात आला आणि त्याचा मी मोहोळ वकील वर्गाच्या वतीनं मी ॲडव्होकेट मधुबन माने या व्यक्तीला जाहीर निषेध करतो आणि मोहोळ कोर्टाची वकील मंडळी आज या ठिकाणी तहसीलदार निवेदन देण्यासाठी निघालेलो आहोत आणि या ठिकाणी भारतीय संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराची पायमल्ली होताना दिसत आहे. संसदेमध्ये काल जर पाहिलं तर भारतीय लोकशाहीचा शेवटचा दिवस आहे की काय असं वाटत होतं आणि लोकशाहीमध्ये आपल्याला नागरिकांना अधिकार दिले त्या अधिकाराची पूर्णपणे म्हणजे पायदळी बुडवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. या सरकारचा मी जाहीर निषेध करतो. या सरकारमधील मंत्र्यांनी पोलिसांचं जे आदेश दिले आणि महिलावर बालकावर त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर अतोनात प्रकारे बळाचा वापर केला त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि जो कोणी यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करण्याची मुभा या शासनाने द्यायला पाहिजे आणि त्यामुळे या सगळ्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. ज्या देशामध्ये 180 कोटी लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखित जगातील सर्वात मोठी राज्यघटना लिहून ठेवली आणि त्या राज्यघटनेमध्ये प्रत्येक नागरिकाचे हक्क अधिकार नमूद आहे. त्याच हक्क आणि अधिकाराच्या अनुषंगाने गेल्या 2014 ते 2026चा कालखंड पाहिला तर जवळजवळ 71 पेपरचे एक्झामचे पेपर लीक झाले आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचा पेपर म्हणजे नीट. गेल्या 5-6 वर्षाखाली आपल्या देशाला नाही तर जगामध्ये जेव्हा कोविड आला तेव्हा डॉक्टर सुशिक्षित असणे डॉक्टर त्या कॅलिबर असणे किती गरजेचं आहे आपण सर्वांनी पाहिजे. आणि नेटच्या परीक्षामध्ये जर असा प्रकारचा गैरव्यवहार झाला आणि ज्यांना काय कळत नाही ते डॉक्टर जर पैशाच्या जोरावरती म्हणून उद्या डॉक्टर झाली तर भविष्यामध्ये आपल्या सर्व भारतीयांना कुठल्या पद्धतीला फेस करावं लागणार याची आपल्याला कल्पना येते. असं असताना त्या मुलांची मागणी काय होती हो की हा ज्या पेपर लीक झाला आहे त्याची जबाबदारी त्या संबंधित मंत्र्यांना घ्यावं आणि त्यांनी राजीनामा द्यावा. पण ही पहिल्यांदा झालंय का आपल्या भारतात? याच्यापूर्वी लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वे अपघात झाला म्हणून स्वतःची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आहे. असं असताना गेल्या अनेक महिन्याच्या पूर्वी त्या संघटनेची मागणी होती की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. सरकारनं कुठल्या प्रकारचं गांभीर्य घेतलं नाही, त्यामुळे ती मुलं जंतरमंतरवर जमली. तरी त्या मुलाकडे गेल्या महिन्याभर सरकारचा कुठलाही प्रतिनिधी भेटायला गेला नाही. मग शेवटी त्यांनी लोकशाहीचा स्तंभ आणि आपण मंदिर म्हणतो लोकशाहीचं, त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. संसदेकडे जाऊन त्यांचं काय मागणं होतं की बाबा आमच्या जी मागणी आहे त्याच्याबद्दल सरकारनं दखल घेतली. सरकारनं केलं काय तर असे पोलीस पाठवले की ज्यांनी त्यांच्या युनिफॉर्मला कुठल्या प्रकारची नेट लावलेली नाही. हे पहिलं सरकारचं गंभीर चूक आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलेले गाईडलाईन्स दिलेत की पोलिसांनी काय केलं पाहिजे काय नाही, ते पूर्णपणे पायदळी तुडवून पुन्हा काय केलं त्याच्यापेक्षा पुढची अवस्था. टी शर्ट जीन पॅन्ट दाढी वाढलेली मुलं कानात बाळी हे पोलीस आहेत का गावगुंड आहेत? वर्तनावर तर गावगुंड दिसतात. गेल्या 24 तासापासून मीडिया आपल्या माध्यमातून सरकारला हे प्रश्न विचारले असताना सरकारकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर किंवा संबंधित अधिकाऱ्याच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ती मुलं पोलीसच होती अशा पद्धतीचा आतापर्यंत कुठल्या प्रकारचं ओपिनियन दिलेलं नाही. म्हणजेच ते पोलीस नसतील किंवा नाहीत असं म्हणायला भाग पडतं. पण अशी जर बेछूट माणसं गुंड माणसं जर तुम्ही आमच्यावर घालत असाल विद्यार्थ्यांच्या अंगावर घालत असाल त्यांना काठ्यानं मारत असाल विद्यार्थ्यांना पुरवत असाल तर भारतीय लोकशाहीमध्ये फार मोठ्या पद्धतीचं संकट आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे जे कृत्य केलंय ह्या कृत्याला पहिल्यांदा जर कोण जबाबदार असेल तर धर्मेंद्र प्रधान, कारण त्याने राजीनामा दिला असता तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या. त्याने राजीनामा देऊन जबाबदारी स्वीकारली असती तर ह्या गोष्टी झाल्या. आणि त्यांचा राजीनामा न घेणारे कोण आहेत तर ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा. त्यांनी कुठल्या प्रकारची ओपिनियन दिलेलं नाही. अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. 180 कोटीच्या देशाचे गृहमंत्री असताना पोलिसांनी असं काय केलं? पोलिसांना आणि त्यांना ह्याची कल्पना नव्हती का की बाबा एवढी लोक जमणार आहेत? त्या पद्धतीने त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे होती. आजपर्यंत सुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारची भूमिका घेतली नाही. जाणून बुजून भारतीय लोकशाहीच्या मनामध्ये किंवा माझ्या तुमच्या मनामध्ये या पोलिसांच्या बाबतीने भीती दाखवायची आणि आपण कुठल्या प्रकारच्या योग्य मार्गाने आंदोलन करण्यामध्ये आपल्या मनामध्ये धडक निर्माण राहावी आणि आपण कुठलंही आंदोलन करू नये आणि सरकारनं कुठल्या प्रकारे काही केलं तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी फुकून घ्यावं अशा प्रकारची आपल्या मनावर मानसिकता निर्माण करावी असं या दडपशाहीवरून दिसून येते. कारण बेडकाला जर एकदम गरम पाण्यात टाकलं तर ती बेडूक बाहेर उडी मारणार आहे.
पण त्याची सिच्युएशनच अशी करायची की आधी बिडूक पाण्यात टाकायचं आणि त्याला हळूहळू गरम पाणी करत राहायचं, म्हणजे बेडक्यानं त्या परिस्थितीला सामावून घेऊ. तसं तुम्हा मला ह्यांच्या कुठल्याही चुकाला आपण आंदोलन केलं नाही पाहिजे, यांच्या सगळ्या चुका खपून घेतल्या पाहिजे त्या, असं यांना वाटतं. परंतु कदापि होणार नाही. आपल्या सर्वांच्या जे कोण भारतीय आहेत त्यांना वाटतं की लोकशाही टिकली पाहिजे, त्या प्रत्येकानं या देशातल्या गृहमंत्र्याला, या देशातल्या शिक्षण मंत्र्याला, या देशाच्या पंतप्रधानाला विचारलं पाहिजे की त्या मुलांचं चुकलं काय होतं. आणि जर चुकलं असेल तर तुम्ही त्याचं डायलॉगबाजी करणं गरजेचं होतं. हातात जाऊन डायरेक्ट काठी. आता आपण पाहतोय मुलाच्या हातात कुठल्या प्रकारचे हत्यार नाही, कुठल्या प्रकारची काय गोष्ट नाही. तुम्हाला चेक करून सोडलंय तर तिथं 3 ते 4 ट्रक दगड आले, ते कुठं आले ही पोलीस प्रशासनानं सांगायला पाहिजे. तर पत्रकार मीडिया काय माझे बांधव काय सांगतायत की दगड कुठं आले आणि त्यांना पाकिस्तान चायना कनेक्शन, कुठल्याही गोष्ट धर्म आणि तुम्ही कुठलीही गोष्ट अराजकता किंवा कुठलीही गोष्ट देशद्रोही म्हणून तुम्ही चाकून नेऊ शकणार नाही. कारण 1 वेळा खोटं बोलू शकाल पण 1000 वेळा तुम्हाला खोटं बोलता येणार नाही. आणि 1000 वेळा जर तुम्ही खोटं बोलत असाल तर ते तुम्हाला कधी ना कधी त्या खरेपणाला सामोरं जावं लागणार आहे. आणि ह्याची एक गोपेल्स नीती आहे, कुठलीही गोष्ट 1000 वेळा खोटं सांगून ती बिंबवायची आणि एकाला तर धर्मात वाटायचं किंवा धर्मात नाही वाटली गेली तर देशद्रोही समजावायचं, देशद्रोही नाही म्हटलं तर त्यांना विरोधक म्हणून समजायचं. आणि अशा पद्धतीचं भारतीय लोकशाहीमध्ये 180 कोटी लोकांना डिव्हाइड करून हे जे गैरवापर चाललेला आहे तो आम्ही खपून घेणार नाही. त्यामुळे ही जी नैतिक जबाबदारी स्वीकारून जर त्यांना मन असेल, स्वतःला मुलं असतील, स्वतःच्या मुलाचं भवितव्य असं आपल्यासारखीच ती मुलं आहेत असं जर वाटत असेल आणि कुठं जर त्यांना मानवतेची चाड असेल तर या देशाचे शिक्षण मंत्री आजच्या राजीनामा देतील अशी अपेक्षा करतो. आणि आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. आज या मोहोळ वकील संघाच्या वतीनं तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे. आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे. ह्या निवेदन देण्यापाठीमागचा हेतू एकच आहे की हे जे शिक्षण मंत्री आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि त्यांनी नाही दिला तर केंद्र पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारावा. आता हे जे आंदोलन चालू आहे दिल्ली येथे जंतर मंतरवर, हे आपण बघितलं तर कोणत्याही पक्षाचं असं आंदोलन नाही, ते विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. विद्यार्थी आंदोलनामध्ये का उतरले याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. कारण का ही वेळच अशी आली की ही जी नीट परीक्षा आहे, ह्या नीट परीक्षेमध्ये जे पेपर लीक झाले म्हणजे ह्या विद्यार्थ्यांचं भवितव्य ज्यावर अवलंबून आहे, ज्यामध्ये हे पुन्हा भविष्यामध्ये डॉक्टर होणार होते, त्यांच्या ह्याच्यामध्ये जिथं पेपर लीक झाला आणि त्याची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणं खरं तर आवश्यक होतं. पण हे सरकार एवढ्या बेजबाबदारपणे वागत आहे की राजीनामा तर त्यांनी दिलाच नाही, पंतप्रधानांनी घेतलाच नाही, पण विद्यार्थ्यावर अमानुषपणे अत्याचार केला, लाठी हल्ला केला, कपडे फाडले मुलींचे. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जर हे केंद्र सरकार जर काम करत असेल तर आता नुसतं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नाही तर त्याबरोबर आता पंतप्रधान मोदींनी सुद्धा राजीनामा द्यावा ही सर्वत्र मागणी आहे. आणि यासाठीच हे निवेदन आम्ही इथं दिलेलं आहे. तर आम्ही अपेक्षा करतो की धर्मेंद्र प्रधान तर राजीनामा देतीलच, पण ती नैतिक जबाबदारी स्वीकारून आणि हा जो विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला केलाय त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा द्यावा. आम्ही फक्त आज विद्यार्थ्यांसाठी आज आलेलो आहोत. तर विद्यार्थ्यांसाठी जे काही आता आमच्याकडून जे त्यांच्यासाठी न्याय मागण्याचा इथपर्यंत आम्ही करू शकतो. राहिली गोष्ट तिथं कोणत्याही पक्षाचं राजकारण नाही, आम्ही फक्त विद्यार्थ्यांसाठी आलेलो आहोत. इन फ्युचरमध्ये उद्या तिथं आमची मुलं असू शकतात म्हणून आज आम्ही हा निर्णय घेतलेला. नमस्कार. मूळतः या आंदोलनाचा हेतू पॉलिटिकल कधी नव्हताच, फक्त विद्यार्थ्यांना न्याय इतकाच त्याचा काय हेतू होता. परंतु त्यांच्या अतिशय किरकोळ अशा मागण्या मान्य नाही केल्या गेल्या, त्याच्यामुळे त्याला विक्राळ रूप प्राप्त होत गेलं. आणि सुरुवातीला जेनझी वाया गेलेली पिढी म्हणत होती, पण आज ती काहीतरी न्यायासाठी उभी राहते, काहीतरी देशात नवा पाया ठरवते. तर त्यांच्या मागे आपण सर्वांनी ज्या पद्धतीने उभे राहिला तसंच इथून पुढेही उभे राहावे. आणि इथून पुढे मग आपली दिशाभूल करण्यासाठी विविध योजना येतील, काहीतरी नवीन वार येतील. पण ह्या सर्वांना न भूलता आजची परिस्थिती डोक्यात ठेवून जे आपली उद्याचं भविष्य आहे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि असाच त्यांना सपोर्ट करावा. आणि आज जे उद्याच्या भविष्यासाठी लढतायत, उद्याच्या मार खाणारे लेकरं बाळ दुसऱ्यांचे असतील, कदाचित उद्या ते आपले असतील, तर ही वेळ येऊ नये म्हणून तुम्ही या ठिकाणी ठाम भूमिका घेतली. ती अशीच यापुढे त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि अशीच ठाम भूमिका घ्यावी. थँक्यू. दडपशाही चालणार नाही. धर्मेंद्र प्रधान दडपशाही चालणार नाही. भारतीय संविधानाचा
ह्या मुजोर शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, मुजोर शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर